जय भगवान स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाषाणा मृतिकेच्या, नाठवे हा देव नघडे भजन, लांसावले मन आवरेना. तुकोबराय आपण तसं काल पाहिलं होतं की ज्या मृत्यूलोकामध्ये जे काही बलवान विषय त्यामध्ये हा सर्वात मोठा बलवान विषय जो जीवाला भुरळ घालतो आणि आसक्ती निर्माण करणारा विषय आहे. म्हणून अशा विषयाचा संग नको असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. कोणत्या विषयाचा तर स्त्रियांचा, आणि स्त्रियांचा असा बहुवचनी शब्दप्रयोग केलेला आहे. स्त्रीचा असं म्हटलं असतं तर पत्नीवर लक्षण गेलं असतं, पण स्त्रियांचा असा उल्लेख केलेला आहे त्याच्यात. तर स्त्रियांचा याचा असं आहे की एका पत्नीच्या ठिकाणी पुरुष बुद्धी आकृष्ट राहत नाही म्हणून स्त्रियांचं असं पद आलेलं आहे त्याच्यात. नाहीतर मग धर्म बांधिलकीप्रमाणे आश्रमाच्या उभारणीप्रमाणे एक, पण पूर्वीच्या काळातही राजांना अनेक पत्न्या असलेल्याचं असं लक्षात येतं. अनेक जे राजे होते तर बहुपत्न्या असलेल्याचाही विचार दिसतो आहे. त्याच्यामध्ये अनेक राण्या होत्या, तर त्याच्यामध्ये म्हणून स्त्रियांचा हे पदही तिथं लागू होतं. आणि दुसरा भाग आहे, जरी समजा तो एका स्त्रीच्या बरोबर विवाह केलेला असेल तर त्याची बुद्धी अनेक स्त्रियाच्या ठिकाणी जाऊ शकते म्हणून स्त्रियांचा असा आहे. मग त्यातली कुठलीही स्त्री तर तिचा संग हा बाधक आहे. आणि कशाच्या दृष्टीने आहे तर परमार्थाच्या दृष्टीने आहे. संसाराच्या दृष्टीने स्त्री ही पुरुषापेक्षाही अग्रेसर आहे, कारण संसार करावा तर स्त्रियांनीच करावा. पुरुषाला काय कळतं डोंबाल त्यातलं त्या बारकावा निरकावा असा जेवढा महिलांना कळतं तेवढा पुरुषांना नाही कळत. किंवा मुलांचं संगोपन, पालन पोषण, घर चालवणं, काटकसर करणं, या गोष्टी पुष्कळशा महिलांकडून शिकण्यासारख्या असतात. आणि कष्ट करण्याच्या बाबतीत महिला या पुरुषापेक्षा उजव्याच आहेत. हे उगाच आहेत खाऊ राहतात काहीतरी काम, नोकरीला लागले म्हणून तरी ठीक झाले, नाही तर झोपून राहिले असते, म्हणले असते येऊ दे जेवायला असं आहे. कारण हे माणसं ही आळशीपणा हा जास्त दिसतो आणि त्या दृष्टीने चंचलपणा किंवा लौकिक काम करण्याची जी प्रवृत्ती आहे, कर्म करण्याची, ती स्त्रियांच्या ठिकाणी जास्त आहे. शिवाय त्यांच्या ठिकाणी हे बलही जास्त आहे. सहनशीलतेच्या बाबतीत म्हटलं तरी स्त्रिया पुरुषांच्या पेक्षा अग्रेसर आहेत. तर हे सगळं स्त्रियांचे प्लस पॉईंट आहेत. व्यसनी लोक असं आपण करू, दोन भाग करू. तुम्ही तुमची बाजू पटवून सांगा, हे त्यांची बाजू पटवून सांगतील, माझं काम संपलं. पण या गोष्टी खऱ्या आहेत की महिलांच्याकडे एक मिस्त्रीचं लक्षण, आपलं मिस्त्री लावण्याचं तेवढं ऑप्शन लक्षण त्याच्याकडे. आणि तशा 100% नाहीत बरं का. आज फॉरेन कंट्रीजमध्ये जर गेला तुम्ही बाहेरच्या देशात तर महिला कुठेच कमी दिसत नाहीत. तर त्याच्यामध्ये त्यांचे म्हणजे प्रवृत्तीमध्ये हे झालेला आहे विचार. पण भारतीय स्त्रीच्या दृष्टीने जर म्हटलं, आपला हा विषय आपल्याकडला आहे, तर भारतीय स्त्रियांच्या व्यसनाधीनता कुठे नाही दिसत. क्वचित पर्सेंटेजने फारच कमी आहे. आणि त्यांना नसल्यात जमात धरायचा, अपवाद म्हणून सोडायचं ते, म्हणून हा प्लस पॉईंट आहे. आणि शिवाय चिकाटी असं म्हणतात ना, ज्याच्यात चिकाटीपणा, पैसे कसे व्यवस्थित जपून ठेवायचे हे त्यांच्याकडून शिक. एखाद्या दिवशी ज्या वेळेला पतिराज अडचणीत येतात त्या दिवशी ते पैसे काढून देतात. हा विशेष आहे त्यांचा. आणि ते कुठून ठेवतात, कसे ठेवतात देव जाणं, पण ठेवतात. कशातून कुठून काढणार, काटकसर करणार, हे आहे. आणि बाजारात पुरुषाला फार बुद्धी नाही, असे ढोबळमानाने पाहतात, तेवढा बारकावा नाही. आणि आजच्या दृष्टीने तर अनेक महिला उद्योजकसुद्धा झालेले आहेत आज समाजामध्ये, पुरुषाला पुष्कळ ठिकाणी. आणि काळानुसार हा बदल पुष्कळ झालेला आहे की आज महिला अग्रेसर आहेत
आणि अग्रेसर राहणं हे काय वाईट लक्षण नाही. आपला विषय जो चाललेला आहे तुकोबारायांचा तो तुमच्या प्रगतीवरती नाही किंवा तुम्ही काटकसर करता याच्यावर नाही, तर त्यांच्या कामासक्त प्रवृत्तीचा विषय तयार होतो. जो प्रपंचात जर मनुष्य कामिक असेल तर तो आसक्त बुद्धीने तिथेच राहतो. म्हणून स्त्रीला कामाचं उपलक्षण मानलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला जर बुद्धीमध्ये त्याग होत असेल तो त्याग होणारच नाही, घडणार नाही त्याच्याकडून, त्यांनी तो जर संगी असेल तसा तर. म्हणून त्याच्यात वैराग्य जे निर्माण होईल ते नाश करण्याची क्षमता स्त्रीच्या ठिकाणी आहे. हे विशेष भाग आहे त्यातला. आणि तोच पारमार्थिक दृष्टीने एखाद्या माणसाला चुकून वैराग्य होत नाही, तसे लोकांना वैराग्य, पण झालंच चुकून तरीसुद्धा त्या वैराग्याचा नाश करण्याची क्षमता त्यांच्या बोलण्यामध्ये आहे, त्यांच्या वागण्यामध्ये आहे, कर्मामधून ती दिसून येते. तर तेव्हा हा एक विषय आहे. आणि अधिक कामिक प्रवृत्ती असल्याकारणाने पुरुषाच्या 16 पटीने स्त्रीचा काम मोठा सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांची कामिक प्रवृत्ती अधिक असते. त्याला काही भाग काही दिलेले आहेत, काही स्पष्टपणे नाही सांगता येणार मला, पण म्हणून त्याच्यामध्ये हा भाग दिलेला आहे. तर त्या म्हणून इथे तर काय अपेक्षा आहे, वैराग्याची अपेक्षा आहे. म्हणजे धनापासून वैराग्य व्हावं, स्त्रीपासून वैराग्य व्हावं. तर ह्या 2 मुख्य विषयांपासून जर वैराग्य, आणि ते वैराग्य तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे परवा, असं काही लगेच वैराग्य तयार होत नसतं कधी. तर त्याला पहिल्यांदा विहित आचरण करावं लागतं. म्हणजे गृहस्थाश्रमाचा काल विषय आपण सांगितला होता की एकाच आश्रमात राहून एका स्त्रीबरोबर तिथं राहिला तर अन्य स्त्रीच्या ठिकाणी अन्य किंचितही वासना नाही गेली, हे दृढ वैराग्य लक्षणाकडे निघणारा पुरुष आहे. तर मग असं जर झालं तर चांगला भाग आहे. तर त्याला शास्त्राने परवानगी तिथपर्यंतच मर्यादित केली की एका स्त्रीच्या ठिकाणी. मग त्याच्यातही आश्रम उभारणी केली, म्हणजे वानप्रस्थाश्रम टाकलेला आहे. त्या वानप्रस्थाश्रमात तर त्याग केला. आमचे याज्ञवल्क्य मुनींनी संन्यासाश्रम घेतला, काही काळ याच्यामध्येही राहिले. म्हणजे 2 स्त्रिया होत्या त्यांना, म्हणून तिथं स्त्रियांचा असं जे पद आलेलं आहे ते तसा येतं आहे. ते याज्ञवल्क्य मुनींसारख्यांनाही 2 स्त्रिया होत्या, तुकोबारायांना 2 स्त्रिया होत्या, अनेक राजांना 2 स्त्रिया असलेल्याची उदाहरणं येतात. तेव्हा याज्ञवल्क्य मुनींनी आश्रमाप्रमाणे मुनीचं, याज्ञवल्क्य मुनी ज्यांचं वेदात वर्णन आहे, उपनिषदात वर्णन येतं, ते काही सामान्य थोडेसेच आहे. तर त्यांनी गृहस्थाश्रमही आणि त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रमही केला कळण्यासाठी. आणि त्यानंतर विद्वत संन्यास घेतलेला. ज्ञान त्यांना याच आश्रमामधून ज्ञानाची उत्पत्ती झाली. मग म्हटले परत संन्यास घ्यायची काय आवश्यकता झाली, कारण ज्ञानाशी संबंधित आहे. एकदा आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं, मग ते कोणत्या आश्रमात असा नियम नाही. संन्यास आश्रमात ब्रह्मज्ञान होतं असा नियम नाही, पण अधिकारी लागतात त्याला. बिगर अधिकाऱ्याला संन्यास आश्रमात सुद्धा ज्ञान होत नाही. नीट ऐकून नाही घेत ना तुम्ही, असा प्रॉब्लेम. म्हणजे बिगर अधिकारी असेल, मग संन्यासी झाला म्हणजे संन्यासी झाला तर वाईना संन्यासी झाला, त्यात काय विशेष आहे. मग याच्यावरून शंकराचार्य आणि इतर आचार्यांच्यामध्ये पुष्कळ खडाजंगी झालेली असं दिसतं. आणि त्याच्यात शास्त्रार्थ येतो त्यावेळेला आचार्यांनी सांगितलं की संन्यास आश्रमातच ब्रह्मज्ञान होतं असं म्हणता येणार नाही. तर अधिकारी पुरुषाला कुठेही ब्रह्मज्ञान होऊ शकतं, कोणत्याही आश्रमात होऊ शकतं. म्हणून गृहस्थ, आणि त्याची जिवंत उदाहरणं आमच्याकडेच आहेत ना हो. आमचे सगळे वारकरी संप्रदायातले साधू जर पाहिले तर तुम्हाला गृहस्थ आश्रमात दिसतील. गृहस्थ आश्रमात आले की श्रीसंग झालाच, म्हणजे गृहस्थ आश्रमच नाव त्याचं गृहस्थ आश्रम आहे. आणि मग त्याच्यामध्ये पण त्याच्यात नियम दिलेले आहेत आणि विधी, याचं लोकांना ज्ञानच नाही. लोकांना लग्न लावायच्या घाई आहेत, पण ते कळून घ्यायची काही घाई नाही.
की बा हे काय प्रकार आहे, हे कशासाठी करायचं. आमच्या रामदास स्वामींना विचारलं, म्हणजे ते म्हटले की त्यांना लग्नाच्या उभं केलं बाहुल्यावरती, तर त्यांना कळालं की मग तिथं ब्राह्मण काका अक्षदा म्हणायला लागले, तर ते म्हटले सावधान. सावधान म्हणजे तुम्ही का म्हटले, याचं चिंतन त्यांनी केलं. आणि बाकीचे सावधान म्हटले तरी बेसावधच, त्याला काय उलट ते असे गळा पुढं करतात, टाका आमच्या गळ्यात हां. तिथून रामदास स्वामी गेले. रामदास स्वामींनी तिथून पलायन केलं, ते म्हटले पळून गेले. हां, तर ते म्हटले असं कसं काय झालं, तर ते म्हटले सावध झाले, कारण काकांनी सांगितलं सावधान. सावधान का सांगितलं, तर पुढे जाऊन हाच संघ काय होईल, नडेल. आणि म्हणून तिथं ते सावध झाले. काही गृहस्थाश्रमात गेले आणि नंतर काय व्हायना सावध झाले. आणि तुकोबराय कोणाला सावध करतात, स्त्रियांचा तो संग नको नारायणा. तर ह्या गृहस्थाश्रमात राहणारी जी मंडळी आलेली, आता जे पहिल्यापासून संन्यासी झाले, तर त्यांना 4 अक्षरं सांगायची आमची योग्यता नाही, कारण ते संन्यासीच आहेत. ब्रह्मचारी आश्रमातून कुठे गेले, संन्यासात. त्यांना काय सांगावं आपण की बा तुम्ही असं करा. तर हा विषय तुकोबाराय नाही तरी त्यांनाही सांगत नाही. तर संन्यास आश्रमातल्यांना न सांगता गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांना जाग करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मग त्यांनी काय केलं पाहिजे, तर नियमन, संयमन, मनाचं नियंत्रण, इंद्रिय नियंत्रण हे केल्याच्या नंतरच होतं. पण त्याच्यामध्ये म्हणून संघ हा नारायणा नको, स्त्रियांचा संघ हे नारायणा नको. स्त्रियांचा आता संघ नको नारायणा, हे एक प्रकारची मागणी बी बनते की हे भगवंता त्यांचा संघ नको. पण कोणत्या स्त्रियांचा नको, तर तुम्हाला काल श्लोक सांगितला होता, मांस पांचालिका जास्तो यंत्रलोलिंग पंजरे स्नायवस्ती ग्रंथचालिन्या स्त्रिया किमियो शोभनम. या पंचदशीमध्ये हा श्लोक आलेला आहे. त्याच्यात असं म्हटलं, मांस हाडं मांसाची बनलेली स्त्री. शंकराचार्यांच्या वाङ्मयात सुद्धा हा विषय आलेला आहे. हाडा मांसाची बनलेली स्त्री जर मोहग्रस्त तयार करते, इतका मोहामध्ये घालते. आम्ही त्या स्त्रीचा नाही वर्णन केलं. तुकोबराय म्हणतात स्त्रियांचा तर संग नको नारायणा, काष्टा या पाषाणा मृतिकेच्या. काष्टा म्हणजे लाकडाची, काष्ट या पदाचा अर्थ आहे लाकूड. पाषाण म्हणजे दगडाची बनवलेली स्त्री, दगडाची बनवलेली स्त्री, लाकडाची बनवलेली स्त्री. आणि मृतिकेचे मातीच्या बनवलेल्या बाजारात विकायला आहेत बा पुष्कळ. हां, मग त्याच्यामध्ये तिथे येतात ना गाड्यावरती असे शिवाजी महाराजांची मूर्ती, आणखीन कशाच्या मूर्त्या, त्याच्यामध्ये स्त्रियांच्या याच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आत्ता चालू झालं ना, माती म्हणजे तेच आहे सध्या. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या अशा मूर्त्या आहेत. हां, त्या दगडाच्या नाहीत त्या. हां, इथे तुम्हाला कापडाच्या दुकानात जरी गेले तरी असे मॉडेल्स उभे केलेले दिसतात. ते तरी कशासाठी केलेले असतात, त्यांना त्यांचे कापडं विकायचे असतात, म्हणून त्याचा वापर त्याच्यासाठी केलेला आहे त्यांनी. म्हणजे जर तिथं बेड असं काहीतरी दाखवलं तर लोक थांबणार सुद्धा नाही. मग आकर्षक असं झालं पाहिजे, त्याचा उपयोगही त्याच्यासाठीच केला जाहिरातीमध्ये. त्याच्यापेक्षाही पूर्वी कॅलेंडर यायची, आता बहुतेक ती बंदच झाली छापायची. पण अशा नट्यांची कॅलेंडर घरात लावलेली राहायची. असे गेले हां, मग ते असे कॅलेंडर लावलेलं राहायचं, नटीचं कॅलेंडर लावलेलं राहायचं. कारण त्याच्या आवडीचं जे असेल तर त्याचं ते किंवा बऱ्याच लोकांच्या पोरांच्या खिशात त्या डायरीमध्ये ते फोटो दिसायचे. हां, आणि अजून नसतील असं काय मला म्हणायचं नाही, अजूनसुद्धा. आणि आता डायरी गेली, मोबाईल डायरेक्टच आला ना. आणि ह्याच्यामध्ये तर अतिशय विभिन्न अशा प्रकारची रूपं दिसतात ती, म्हणजे त्याला मापच नाही राहिलं ते. तर तेव्हा तर याचा उपयोग काय आहे, तर याच्यामुळेच त्याचं नुकसान होणार आहे. आणि काय नुकसान होईल, एक तर तो आज या छंदामध्ये वाया जाईल. अहो, स्त्रीच्या छंदात वाया गेलेली कितीतरी उदाहरणं आहेत.
म्हणजे ज्याच्यात वाया गेलेली असा ब्राह्मणपुत्र असणारा अजामेळा त्याने काही वाईट दृश्य डोळ्यातून पाहिलं. सकाळी सकाळी पूजेला गेला होता. पूजा करून त्यांनी पाहिला तिथं वेश्येचं घर होतं आणि तिथं नजर गेली त्याची. त्याला नाईलाजाने ते चित्र पाहावं लागलं आणि त्याच्यानंतर तो पूर्णतः वाया गेला. म्हणजे पूर्ण आयुष्यच वाया गेलं त्याचं. तर बरं त्याचं काही लग्न झालेलं नव्हतं असं काही नाही, त्याचा विवाह झालेला होता. पण असं का झालं तर याचं कारण आहे म्हणजे वृत्तीने संग केला. त्या स्त्रीने तर काय बोलली नसेल, ती तिचा काही संबंध नाही, पण ती ह्याने याच्या इतकी वाईट अवस्था आहे जीवाची. कारण या अनादि विषय माळेच्या ठाई का नित्य विषय भोगिले पाही, चित्ताच्या ठाई ठसावले वारंवार. हे अनादि काल माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं चित्ताच्या ठाई ते वारंवार ठसावले गेलेले आहेत आणि इतके ठसावलेत की त्याला काही मापच नाही. म्हणून या संघा मग तुकोबराय नारायणाला मागणी एक प्रकारे मागणीच करतात ते. तर याचं कारण त्यांची मागणी नसून त्यांनी ह्या भूमिकेतून साधकांसाठीच मागणी केलेली दिसते. तुकोबराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहेत. त्यांना काय मन आवरत नाही असं आहे का तेव्हा? तर ते तर मागचे अनेक जन्म त्यांनी घातलेले आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा त्यांच्यासाठी नसून असं ज्याच्याकडे कोमल वैराग्य तयार होतं आहे, जे वैराग्य नाश पावू शकतं. आणि ते कोणत्या कारणाने नाश पावू शकेल तर एक तर धनाच्या माध्यमातून तरी नाश पावेल किंवा दुसरा एक बलवान विषय आला तो स्त्रीचा. तर हा धनापेक्षाही तुकोबऱ्यांना बलवान दिसतोय तसा. कारण त्याच्यात संयमन तरी केलं जातं. धनामध्ये इतकं चित्त वाया जाणार नाही, तिथं नियंत्रण करायला थोडेसे चान्स आहेत. पण एक विषय असा आहे की ज्याच्यामध्ये तो पूर्णतः वाया जाण्याची शक्यता आहे. असे अनेक उदाहरणं तुम्हाला पुराणात झालेली दिसून येतील. मग त्याच्यात ते वाया गेले त्या विषयाला धरून. मग याचं संयमन नियंत्रण करण्यासाठीच गृहस्थाश्रमाची उभारणी. वास्तविक गृहस्थाश्रमाची आवश्यकता नाही. म्हणजे आणि त्याच्यात दुसरा भाग असा आहे मग तो सगळ्या स्त्रियांच्यावर अतिव्याप्ती झाली तर असं नाही आहे. तर जरी असं बोललेले असतील की स्त्रियांचा संग नको तरीसुद्धा काही स्त्रिया तुम्हाला पुराणादिकामध्ये किंवा वेदामध्ये सुद्धा ज्यांची उपनिषदात वर्णन आली त्या श्रेष्ठ स्त्रिया दिसत आहेत. म्हणजे जे आत्मज्ञानाच्या दृष्टीने स्वतःही खंबीर होत्या, आत्मज्ञानी होत्या. गार्गी मैत्रेयी सारख्या स्त्रिया होत्या किंवा चुडाला सारख्या वैराग्यवान. चुडाला व्याख्यान येतं एक, ते चुडाला सारखी पण ते ऋतुध्वज राजाला ना शिखरध्वज मदालसेचा आहे. ऋतुध्वज मदालसा सुद्धा एक तशीच आहे. आणि शिखीध्वज राजाला जिने उपदेश केला अशी चुडाला आहे. काय हो म्हणजे मग तुम्ही सांगितलेलं त्यांचा संघ उलट त्या शिखीध्वज राजाला असं म्हणावं लागेल की स्त्रियाचा तोच रंग जन्मोजन्मी द्या. कारण अशा स्त्रीचा संघ मिळाला. तर याचा त्याचा होतो तर जड आहे. पण स्त्रियांचा संघ नको या म्हणण्यामध्ये अशा स्त्रियांचा संघ नको की ज्या विषय असून परमार्थ बुडवतात. आणि त्यांचा जर संग केला तर आमचं निर्माण झालेलं कोमल वैराग्यसुद्धा नाश पावून टाकेल. म्हणून त्या स्त्रियांच्याकडे नजर दिसते तुकोबऱ्यांची. नाही तर तुकोबऱ्यांना हे काय माहीत नाही का जे आपल्याला माहिती आहे की काही स्त्रिया आहेत त्या खरोखर काही पुरुष पारमार्थिक नाहीत पण त्यांचा परमार्थ त्या स्त्रिया करून घेतात. यामध्ये त्या स्त्रियांना धन्यवाद द्यावा लागेल. गर्ग मुनींची पण होती ना गार्गी पंडिता. मग गार्गीचं आहे सांगितलं. हां गार्गी. तर त्या गार्गींचा विचार आलेला आहे. मीराबाईंसारख्या आहे. आपल्याकडल्या संत सांगा ना. जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई,
हां अजून हां सोयराबाई अजून. तर तुम्हाला अशा अनेक भरपूर स्त्रिया आहेत अशा की ज्या तुम्हाला अध्यात्मज्ञानामध्ये त्यांनी पुष्कळ प्रगती केलेली दिसते. आहेत ना, अतिश्रेष्ठ आहेत, चांगले आहेत. कानोपात्रा, कानोपात्रांचे अभंग आहेत. तर तुम्हाला असे जनाबाईंचे किती सुंदर अभंग आहेत बा. आणि काय उंची आहे या ज्ञानाची, काय उंची आहे ती. म्हणून सर्वांशाने स्त्रियांचा संग नको असा नको नसून ज्या कामिका आहेत, ज्याला हानी पोचवतात, तर यांचा. आणि मग अशा ज्या काम आणि कामाच्या बरोबर ते आपापच क्रोध, लोभ. स्त्रियांच्याकडे लोभ हाही प्रकार थोडासा जास्त पाहायला मिळतो. बाबा लोभीपणा अधिक प्रमाणात राहतो. अर्थात त्यांची प्राकृतिक ठेवणच तशी केलेली असल्या कारणाने त्यांच्याकडे हे गुणधर्म आलेले दिसतात. आणि मग त्या काष्टा, पाषाणा किंवा मृत्तिकेच्या अशा जरी असतील तरी मोहामध्ये पाडतात, आहे ना, मोहात पाडतात. म्हणजे इतक्या असे सुंदर, कारण त्या सुंदरतेमध्ये जीव हा भुलून जातो. जसे पंच विषय दिलेले आहेत, रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द. या पाचही मध्ये निष्णांत आहेत त्यांच्या ठिकाणी. जसा आंब्याचा दृष्टांत दिला जातो, एकच आंबा 5 गुणांनी संपन्न आहे. एक आंबा 5 गुणांनी संपन्न आहे. एक आंबा कसा संपन्न आहे, म्हणजे आंबे घ्या ओ आंबे असे आले, मग लगेच आंब्यावाली आली, म्हणजे आंब्यावाली आली बरं का. हां हां असा लगेच शब्द ऐकला, आंबे आंबे म्हटलं, बरं झालं, भाजीला काहीच नव्हतं, आमरस तरी करावा होता, म्हणजे आंब्यावाले आले. हे काय कामाधंद्यात होते, त्यांना कामाला लावलं. बघा बरं ते आंबे लावलं का नाही, कोणी लावलं कामाला, एका शब्द विषयाने कामाला लावलं. तर ते म्हणजे आले 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 हो म्हटले. असं लांबून पाहिल्याबरोबर रूपाचं ज्ञान झालं. आंबे चांगले दिसत आहेत बरं का, म्हणजे पिकलेले चांगले, म्हणजे रस होण्याचा, म्हणजे वरून तर पिवळे सगळे दिसले. असा मग विचारणा केली, काय हो कसे दिले. मग ते विचारल्यानंतर भावामध्ये पाहू म्हटले, पण ते म्हटले पाटी तर उचलू लागा, खाली घ्या. ते अशी पाटी घेतली, अशी घेतली, असा म्हटले, पण रस होण्यासारखे आहेत का. हो म्हटले, चांगले आंबे, आंबट तर नाहीत ना. बघा ना, त्यांनी असे हातात घेतला की स्पर्श झाला, होण्यासारखा आहे, रस होण्यासारखा आहे म्हटले, कारण बिलबिलीत आहे. लगेच तो असा नाकाला लावला, छान आहे, गंध चांगला येतो, असं आहे. बरं म्हटले, हे सगळं झालं, पण तुमच्यावर भरोसा ठेवण्यासारखं नाही. मागच्या वेळेला आंबे चुकीन खराब दिले होते. मग ते म्हटले, थोडंसं सॅम्पल दाखवा. त्यांनी लगेच असं केलं, एक ठेवलेलाच असतो त्याला. ते म्हणले, पहा चांगले बरं का, गोड आंबा दिसतात. एकच आंबा 5 विषयाचं ज्ञान करून देतो. अशाच प्रकाराने त्या ठिकाणी तुम्हाला एकच विषय हा इतका बलवान आहे की ज्या ठिकाणी म्हणून त्या विषयामध्ये फसून हा जीव नाश पावतो. पण त्याच्यातला असा जे कोणी नाश करणारे आहेत, कारण याच्यामध्ये त्या आंबा जड आहे, किंवा काष्टा, पाषाण आणि मृत्तिका यांच्या स्त्रिया असं नको, त्यांचा संग नको. या म्हणण्यात तुकोबराय म्हणतात, हे तर जड पदार्थ आहेत, ते काय तुमच्यावर प्रयोग करतील तेव्हा. कोणते, समजा दगडाची मूर्ती असेल, मातीची असेल किंवा लाकडाची असेल, हे तर जड झाले, अचेतन झाले. आणि हाडामांसाची स्त्री ही चेतन आहे. अचेतन पदार्थाचा संगसुद्धा धोकादायक आहे असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. तर चेतन पदार्थ किती पटीने धोकादायक हे सांगायचं. की जर साधारण मृत्तिकेची, काष्टाची ही तीसुद्धा स्त्री, याचंच नाव तुकोबराय 100% वैराग्याची उत्पत्ती करतायत साधकाच्या चित्तामध्ये. आणि ते सांगतायत, या अचेतन पदार्थाची स्त्रीसुद्धा मोहामध्ये जर टाकत असेल तर का एखादं उदाहरण तरी सांगा ना, अचेतनाने मोहात टाकलेलं असं. तर म्हटले, आहे ना, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला आणि विश्वामित्राच्या यज्ञांचं रक्षण करण्यासाठी दंडकारण्यामध्ये
ज्या वेळेला प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आले, येत असताना मध्ये गौतम ऋषींचा आश्रम लागला आणि त्या आश्रमामध्ये शिळा होती, मनुष्य झाली. एक अहिल्या हे शापामुळं काय झालेली होती, शिळा होऊन पडलेली होती. आणि मग शिळा होऊन पडलेली होती म्हणजे दगड. आणि त्या दगडाचा ते म्हणजे दगडाचं तर त्याचं काय विशेष आहे तेव्हा, पण प्रभूंच्या स्पर्शाने ती स्त्रीत रूपांतरित झाली. स्त्रीत रूपांतरित झाल्यावरती सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि दंडकारण्यात विषय निघाला. म्हटले दगडाची स्त्री होते, दगडाची स्त्री होते. पण ते म्हटले स्त्री हा विषय ऐकून ऋषीमुनींनी दगड डोक्यावर घेतली. कोणी? ऋषीमुनींनी. म्हणजे कशाला हो ना, म्हणजे दगडाची स्त्री करणारा एक पुरुष आलेला आहे वनामध्ये, प्रभू रामचंद्र म्हणतात त्यांना. ते म्हणले आपल्याला सुद्धा दगडाच्या स्त्रिया तयार करून घेऊ. ते म्हणले का, म्हणजे दगडाची स्त्री झाली. अरे म्हणून ते आले होते, पण त्यांचा पराक्रम उघडा वेगळाच झाला. ते ज्या वेळेला ऋषीमुनी असे डोक्यावर दगडी घेऊन आले आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना पाहिलं तर तपी अभ्यास त्याने असं पाहिल्याबरोबर की प्रभू रामचंद्रांना पाहिल्यावर ऋषीमुनींना समाध्या लागल्या. आणि मग ते म्हटले आपण कशासाठी आलेत? ते म्हटले आम्हाला स्त्रिया करून घ्या. त्याला काय म्हणायचं, स्त्रिया करून द्या म्हणायचं होतं. दगड आणली होती ना, आम्हाला बी स्त्रिया करून द्या. मग ते म्हटले आम्हाला स्त्रिया करून घ्या. कारण त्यांनी प्रभू रामचंद्रांचं ते रूप पाहिलं आणि त्या रूपाला ते इतके भाळले. तर चला, तर त्या म्हणजे पाषाणाची नुसत्या शब्द, पाषाणाच्या स्त्रीचा शब्द कानावर ऐकला तरी ऋषीमुनींच्या वृत्त्या खराब होऊन जातात. तर प्रत्यक्षात दगडाच्या मातीच्या मूर्ती जर पाहिल्या तर काय अडचण आहे? तर त्याच्यामध्ये चित्त म्हणजे वृत्ती नाश पावते. भगवंत आकाराची तयार झालेली वृत्ती स्त्रीच्या आकाराची बनेल, त्यावेळेला त्याला समाधी लागेल का? तर ती अधिक चंचल होऊन त्या वृत्तीचा नाश होतो. म्हणून आणि मग ते जर नको तर त्याच्याहीपेक्षा आता त्यात असं आहे, चेतन स्त्रीत आणि काष्टाच्या स्त्रीमध्ये काय फरक पडला? ही तर प्रत्यक्ष हलणारी, चालणारी, बोलणारी चेतन वस्तू ही भुरळ घालण्यात अधिक अग्रेसर आहे जड पदार्थापेक्षा. म्हणून जड पदार्थ जर भुरळ घालतात तर चेतन घालणार नाहीत कसे? म्हणून त्या अधिक धोकादायक सांगितल्या. तेव्हा स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाषाणा मृतिकेच्या, याच्यातल्या कोणताच नको असं तुकोबर आहे सांगून पारमार्थिक समृद्धी तयार करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. म्हणजे चित्तवृत्तीला विक्षेपातून बाहेर काढण्याचा दिसतो आहे. स्त्रिया काय करतील निर्माण? तर विक्षेप निर्माण करतील. झालेला निर्माण केलेल्या अधिकारावर पाणी ओतायला कारणीभूत ठरतील आणि त्याच्यातून त्याची घसरण होईल, उद्धार होणार नाही. आणि मानवी शरीर हे उद्धाराच्या दृष्टीने पाहिलं जातं. नाहीतर इतर शरीरामध्ये स्त्रियांचा संग दिसतो. इतर शरीरामध्ये म्हणजे नर आणि मादी हे तुम्हाला सगळ्या सृष्टीमध्ये दिसेल. कालही म्हटलं होतं तुम्हाला की 84 लाख योनीमध्ये तुम्हाला याच्यातलं हेच मानवी शरीर का काढलं? आता त्याचा स्त्रियांचा संघ स्वर्गातल्या देवांना सुटला नाही. तिथंसुद्धा रंभा, उर्वशी अशा श्रेष्ठ मोठ्या मोठ्या स्त्रिया आहे. मोठ्या या पदाचा अर्थ आहे त्यांचं लावण्य नाही सांगायचं मला. मोठ्या या पदाचा अर्थ असा आहे त्याही पुण्यवंत होऊन स्वर्गामध्ये भोग भोगण्यासाठी गेलेले आहेत. स्वर्गात लग्न लागत नाहीत, हे माहिती तुम्हाला? स्वर्गात लग्न लागत नाही, स्वर्गात जन्म होत नाही, स्वर्गात संडास बाथरूम नाही. हां, तिथे शरीरं कशी येतं म्हटले? तिथे काही नाही, अमृत पिण्यासाठी. आणि मग अमृताचे मलमूत्रात विष्टेमध्ये रूपांतर होत नाही. भारी का नाही? त्यातलं जे शरीर आहे ते त्या शरीराचे सुगंध येतात. काही कित्येक योजना सुगंध चालतो म्हणजे शरीराचा. मानवी शरीरालाही गंध आहे.
एक मादक गंध या मानवी शरीराचा सुद्धा आहे, पण याहीपेक्षा म्हणजे हे तर फार नासकच आहे हे, पण याच्यापेक्षा स्वर्गातल्या शरीरांचे गंध येतात. त्या शुकाचार्यांच्या समोर रंभेने हे केलेलं होतं ना, तर तिने ज्या वेळेला इंद्राला असं वाटलं शुकाचार्य हे समाधी लावून अशा अवस्थेत गेलेत, हे आपलं स्थान प्राप्त करून घेण्याची त्यांची तपश्चर्या चालू आहे काय ना, त्यांना काय माहिती हे विषय जिनोनी जन्मलेले आहेत म्हणून. तेव्हा त्या इंद्राने त्या रंभेलाच ना, उर्वशीला का रंभेला, उर्वशी अर्जुनाला पाठवली होती उर्वशी, बरोबर. आणि त्या रंभेला पाठवलं. हां, ते वेगळी ओवी. हां, ते माऊली ज्ञानाप्रयांना सांगितलं नैष्टिक ब्रह्मचर्य दाखवले ते. मग त्याच्यात आले तर तिने ते मग ती त्यावेळेला ह्यांनी पाहिलं तर ते म्हणले काय कशासाठी आले, ते म्हटले मी इथे काय थांबू नको तू जा. म्हटले मी साधारण स्त्री नाही, मी कोण आहे, स्वर्गातली आहे, अप्सरा. अप्सराही शब्द येतो ना काही वेळेला, रंभा, उर्वशी, अप्सरा. तर त्याला चला, तर त्याच्यातली ते मग तिने ते सांगितलं. ते म्हटले मी मृत्यूलोकातली दुर्गंधाने ग्रस्त असलेली स्त्री नाही. मग तिने ती हात असा काढला आणि बाजूला टाकला, असं तोडला. आणि नंतर तिने परत हे असं केलं की झालं, म्हटलं हे जुळून गेला. आणि सुगंधयुक्त अशी मी स्त्री आहे. पण इतके वैराग्यप्रधान असणारे शुकाचार्य तिला म्हणतात, हे जर मला आधी कळालं असतं तर तुझ्याच पोटी जन्म घेतला असता मी. म्हणजे तिला सरळ सरळ आई ठरवलं. तुकोबरायांकडे एक स्त्री गेली म्हणजे पाठवली, अंबाजीभवानीच पाठवली. भंडाऱ्यावरती स्त्रीला पाठवून दिलं. तुकोबरायांचा हा नाश करायचा होता त्यांना, वैराग्य. आणि ही तुकोबरायांची बी परीक्षा होती. तुकोबराय उगाच नाही म्हणत काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. नुसते असे नाही, स्वानुभवाचे बोलेत ते. ही एक गोष्ट आहे. म्हणून त्या स्त्रीला पाठवून दिल्यानंतर ज्या वेळेला भंडाऱ्यावरती ती गेली, त्याने ती पाहिलं त्या स्त्रीने काही चेष्टा करायचा प्रयत्न केल्या. चेष्टा या पदाचा अर्थ क्रिया माहिती आहे तुम्हाला. अधिष्ठानम तथा करता करणंच्या पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम 18वा अध्याय. तिथं म्हटलं चेष्टा. तर अशा पाय काही थोडंसं कर्म खराब करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात पहा बरं, आम्ही तसले नाहीत. जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे. जाई नाही शब्द दुसरा आहे, ते आहे पराव्या नारी रुक्माई समान. आता आले पुढं आले ते चालू आहेत का, आहे पुढे. तर तेव्हा तिला आई असं संबोधलं आणि मग ती नाईलाजाने निघून गेली. तर याच्यामध्ये कामाला जिंकणारे तरी काय नर थोडे झाले, तो काय नर थोडे झाले, बरोबर आहे, त्यातलंच प्रमाण आहे. हां, तुकोबराय म्हणतात जरी तुझं पाहिजे राहतार तरी का नर थोडे, या जगात काही कमी इतका पुरुष तिकडे जाऊन मर ना. तर त्या तुकोबरायांचा तेव्हा आहे. याच्याविषयी अनेक तुम्हाला कथा कामाविषयीच्या तुम्हाला पाठीमागं सुद्धा एक नारद महर्षींची गोष्ट सांगितली होती. नारद महर्षी म्हटले मी कामाला जिंकलं. आणि मग कामाला जिंकलं म्हणजे त्यांनी तपश्चर्या, त्यांच्याही बाबतीत तसंच झालं. त्यांनी जी समाधी लावली तर त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे यशस्वी झाले ते. आणि मग स्वर्गातली अप्सरा जरी आली तरी ती काही करू शकली नाही, ती माघारी गेली. आणि नंतर ती बातमी कळाली. नंतर नारद महर्षींना सांगितलं, हो स्वर्गातली अप्सरा आली तरी तुमची समाधी भंग नाही झाली. ते म्हणजे असो का, मला माहितीच नाही. त्याला माहीत नसणं वेगळं आणि माहीत असून त्यागणं वेगळं है ना. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली हे वेगळं, आणि भोग न घेता त्यागली म्हणजे समाधीत गेले माहितीच नाही कोणी अप्सरा येऊन गेली, त्याचा काय उपयोग आहे.
निजलेनी अंगेसी सर्पतैशी उर्वशी. मग तिचा काय उपयोग आहे त्या निद्रिताचेनी अंगेसी सर्पतैशी उर्वशी, तर त्याचा काय उपयोग नाही. पण प्रपंच रचना तुकोबरायांनी भोगून त्यागलेली होती. याच्यात त्या विषयाचं ज्ञान होतं, अनुभव होता. म्हणूनच त्या नारद महर्षींची नंतर फजिती झाली. त्यांनी ते न जाओ सगळ्या बाकीच्या देवांना सांगितलं, ब्रह्मदेवाला सांगितलं, शिवजींना सांगितलं, मी कामाला जिंकलं. तेव्हा शिवजींनी सरळ सांगितलं, म्हटले तुम्ही बराच बोबाट करू राहिले. बोबाट करणारी माणसं तशी नसतात. म्हणजे ज्यांचं बोलणं जास्त असतं, तुम्ही हे बोलू नका कोणाबरोबर. आणि पुढे आता कुठं चालले? जाऊ माझं सोडवणे माझ्या धन्याकडे जाय, त्याची टांग ओढून माया. कोण कोण सोडवेल त्या म्हणजे एक काम करा, तुम्ही आत्तापर्यंत बोलले हे ठीक झालं, पण इथं पुढे आता तुम्ही भगवान विष्णूंकडे जाताल आणि तिथं जर हा विषय काढला तर तुमचं लय अवघड होईल बरं. कारण तिथं मोठ्यांची कामं, तिथे जाऊन त्यांनी तो विषय काढला आणि विषय काढला नाहीच रावलं. आणि मग भगवान विष्णूंनाच हे करायचं होतं, त्यांचं हरण करायचं होतं. आणि पुढं बी आणखीन चरित्र घडणार होतं. काय 60 किती पोरे व्याला? 60,000 पोरं व्याला. हां, तर त्याच्यात भगवान विष्णूंनी त्याला सांगितलं, भले मोठे मोठे नागवले त्या नारद महर्षींची सुद्धा. हां, त्या नारद महर्षींची फजिती कामानेच केली. हा काम जर मोठ्या मोठ्यांची फजिती करतो, काय हो, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतांशी, हरिहरांची आबरू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी महान नाडिले महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार मायबाप जोहार, मी संता घरचा मार. नाथ महाराजांनी ती रचना केलेली ना. दुर्वास जमदाग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी. तर त्याच्यात त्या सगळ्यांच्या फजित्या झालेल्या दिसतात. आणि हे जर इतका मोठा विषय असेल तर तुकोबराय म्हणतात ते खरं म्हणावं लागेल तुम्हाला. कोणता? स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाशाना मृत्यूचा. हरी सुंदर ते ध्यान उभे वरी